नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत हयातीचा दाखला ऑनलाईन पद्धतीने कसा काढायचा। तर चला सर्वप्रथम प्ले स्टोअरवर जाऊया। या ठिकाणी गेल्यावर आपण सर्च ऑप्शनमध्ये बेनिफिशियरी सत्यापन ॲप असं टाईप करायचं आणि त्यावर आपण क्लिक करूया आणि ते ॲप आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। ऑनलाईन पद्धतीने आपल्याला संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग, विधवा, वृद्ध पेन्शन योजना यांचा हयातीचा दाखला आपल्याला तहसीलमध्ये न जाता ऑनलाईनच दाखल करायचा आहे। तो कशा पद्धतीने करायचा आपण बघत आहोत। आता हे ॲप ओपन झाल्यानंतर आपण पुढील प्रोसिजर करूया। तत्पूर्वी आपल्याला एक फेस आर.डी पण ॲप इन्स्टॉल करायचा आहे। या ठिकाणी आल्यानंतर आपण बघू शकता आपल्याला सर्वप्रथम डिव्हाइस रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। म्हणजे हे तुम्ही कोणीही करू शकता। तर आता मी स्वतः माझाच आधार क्रमांक या ठिकाणी टाकत आहे आणि मोबाईल नंबर टाकत आहे। त्यानंतर रजिस्टर या बटनावर क्लिक करीत आहे। बघू शकता तुम्ही मी रजिस्टर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर जो नंबर टाकला त्यावर एक OTP गेलेला आहे। OTP आला। आता आपण OTP या ठिकाणी टाकून घेऊया। बघू शकता आता OTP टाकून घेत आहे। त्यानंतर आपण सबमिट या बटनावर क्लिक करूया। सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही डिव्हाइस रजिस्ट्रेशन या ठिकाणी आपल्याला नाव टाकायचं आणि इथं बघू शकता दोन पर्याय। इथं आपल्याला काय करायचं आहे, सेल्फ ॲड फॅमिली हे पर्याय निवडून टिक करायचं आणि पुढील प्रोसिजर करायची। त्यानंतर आधार फेस ID असं ओपन होईल आणि त्यानंतर मी माझे डोळे एकदा बंद चालू करून व्हेरिफिकेशन करीत आहे। पुढील स्टेप अशा पद्धतीने येईल। या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र या पर्यायावर क्लिक करायचं आहे। मी महाराष्ट्र या पर्यायावर क्लिक करतो। त्यानंतर स्पेशल सिक्युरिटीज पेन्शन या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी दोन पर्याय आलेत। आपल्याला प्रथम वरचा पर्याय व्हेरिफिकेशन या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि ज्यांचा आपल्याला हयातीचा दाखला काढायचा आहे त्या सदरील लाभार्थी व्यक्तीचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे। मोबाईल दोन्ही टाकल्यानंतर व्यवस्थित आपण यामध्ये एक टिक करायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। सबमिट बटनावर क्लिक केल्यावर संबंधित नंबर टाकला त्यावर OTP जाईल। आपल्याला तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आपण OTP टाकून घेत आहोत। OTP टाकल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे आणि ज्यांचा आपण आत्ता आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकला त्यांचा आपल्याला चेहरा स्कॅन करायचा आहे। बघू शकता आपण चेहरा स्कॅन केलेला आहे आणि अशा पद्धतीनं लाभार्थ्याचा हयातीचा ऑनलाईन दाखला निघालेला आहे। आता तो कशा पद्धतीने पाहायचा तर बघू शकता आपण सर्टिफिकेट्स या ठिकाणी क्लिक केल्यावर जो मोबाईल नंबर टाकला त्या मोबाईलवर एक ID नंबर गेलेला तो ID नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि आपण ID नंबर टाकून घेऊयात। ID नंबर टाकल्यानंतर आपण सबमिट या बटनावर क्लिक करायचं आणि आपण बघू शकता तो पूर्ण फॉर्म किंवा ते प्रमाणपत्र हयातीचा दाखला या आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कळवा। तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।